सगळ्यात आधी आपल्याला 2 ते 3 तासासाठी चणा डाळ आहे ती भिजत ठेवायची आहे। त्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये वाटलेली चणा डाळ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मिरची आणि लसूण त्याची पेस्ट आपल्याला करायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता, किती तिखट हवे त्यानुसार, कारण मी इथे मसाल्याचा वापर नाही केलेला आहे। चिमूटभर हिंग घालायचा आहे, चवीपुरतं मीठ, 1 वाटी मी इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि पांढरे तीळ इथे 50 ग्राम घातलेले आहेत। पांढरे तीळ नाही घातले तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार आहे। सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका ताटाला तेल लावून बनवलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटासाठी फास्ट गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड करून आपल्या तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही वड्या कट करून घ्यायच्या आहेत। या वड्या तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता। इथे मी डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत, मस्त अशा गोल्डन ब्राऊन क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर आपल्या कोथिंबीर वड्या मस्त अशा कमी साहित्यात इथे रेडी झालेल्या आहेत। तर कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा